या कार्यक्रमाला मला येण्याचा आज योग आला, तोही गुरुमाऊलींच्या उपस्थितीमध्ये, हे मला वाटतं एक फार मोठं माझं भाग्य आहे. कारण समर्थांची सेवा मी सुद्धा करते. मी जेव्हा शिवशक्ती परिक्रमा केली आत्ता महाराष्ट्रामध्ये 5000 किलोमीटर मी श्रावणामध्ये त्या परिक्रमेची सुरुवात केली आणि जेवढे महाराष्ट्रातले शक्तिपीठं आणि ज्योतिर्लिंग आहेत, आणि माझी आई सापाला खूप घाबरायची, तर माझ्या मावशीच्या नवऱ्यांनी एक फोटो फ्रेम आणून दिली आणि ती फोटो फ्रेम आणून आमच्या बेडरूममध्ये लावली. मला नुकतंच वाचायला येत होतं, ते आकडे जोडून जोडून मी पहिलं ते वाक्य वाचलं. ते वाक्य होतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्याच्या मागचा जो फोटो होता, तो फोटो मला इतका आकर्षण वाटायचं त्या वयामध्ये, इतकं प्रेम वाटायचं. आणि मी सारखं जेव्हाही मला भीती वाटली, कधी वाटलं की आपण आता कसं करावं पुढे, तारक मंत्राचं पठण करते, मी रोज स्वामींची माळ करते. हे वेळ लागला मला. मी जेव्हा वयाच्या 25पर्यंत 30पर्यंत मला असं वाटायचं मी विज्ञानवादी आहे. मला वाटायचं की या गोष्टींचा माझ्या जीवनामध्ये स्थान नाही. पण मला लक्षात आलं की लहान वयामध्ये झालेले संस्कार जेव्हा आपल्या ज्ञानाचा आपल्याला जेव्हा धूळ थोडीशी बाजूला सरकते, तेव्हा त्या ज्ञानाचाच हा प्रकाश आहे. या गोष्टी ज्या आपल्याला कळत नाहीत त्या नाहीत असं म्हणणं हे अहंकार आहे. ज्या आपल्या डोक्याबाहेर आहे किंवा ज्या अनुभवाबाहेर आहे त्याही गोष्टी अस्तित्वात आहेत. च्या निमित्ताने महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार जो गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने गेल्या अनेक वर्षापासून आपल्या या सेवा मार्गाच्या जवळजवळ बऱ्याचशा केंद्रांमधून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा या उपक्रम आपण की आमच्या माता भगिनींना की ज्या धर्मसंस्कृतीचं संवर्धन करणाऱ्या खऱ्या आमच्या माता भगिनी आहे असं वारंवार गुरुमाऊली सांगतात. अशा या माता भगिनींना आर्थिकदृष्ट्या सक्षम कसं करता येईल, घर आणि सर्व जबाबदारी सांभाळत वस्तू असतात, मग हस्तकलेतल्या असो पाककलेतल्या असतो, त्यांना एक चांगली बाजारपेठसुद्धा जोडून देण्याचं आणि त्यावर मार्गदर्शक चांगले जे आहे ब्रँडिंग कसं केलं पाहिजे, मनातली भीती दूर करून महिलांनीसुद्धा एक पुरुषाबरोबर त्याला आपण जे म्हणतो एक खांद्याला खांदा लावून चांगल्या पद्धतीने उद्योजक क्षेत्रातसुद्धा आपला कर्तृत्वाचा कसा ठसा उमटता येईल या दृष्टीने आपण या विभागातून उपक्रम सुरू आहे. उपक्रमांची माहितीसाठी आपण यावेळेस स्वतंत्र एक दालन या स्वयंरोजगाराचं आपण इथं जवळच आपण उपलब्ध केलेलं आहे. त्या दालनात सकाळपासून आपण बरेचसे काही चर्चा आणि काही प्रशिक्षण आपण ठेवलेले आणि थोड्या वेळात सुद्धा आपण त्याच्यावर काही उपक्रम आणि प्रशिक्षणं ठेवणार आहोत उरलेले. पण आता थोडं उशीर झाल्यामुळं कार्यक्रमाला मी जास्त वेळ न घेता फक्त आपल्या या आजच्या अतिथींना आणि सर्व मान्यवरांना आपल्या स्वयंरोजगार विभागातून जे उपक्रम सुरू आहे आणि अजूनसुद्धा भविष्यात शेतीला जोड व्यवसाय असो, शेतीला लागणारं देशी बी बियाणे असो, सेंद्रिय खते औषधे असो, यातसुद्धा आमच्या माता भगिनी आमच्या बचत गटांचा जेवढे दिंडोरी प्रणित बचत गट आहे यांचा सर्वात मोठा त्यांचा वाटा असणार आहे. आणि हजारो कोटीचं जे बियाणं शेतकरी घेतात ते बियाणं भविष्यात आमच्या दिंडोरी प्रणित बचत गट असतील, इतर जे काही संपर्कातले बचत गट असतील त्या माध्यमातून शेतकऱ्याला गावरान बियाण्यापासून तर सेंद्रिय खतं औषधं कशी उपलब्ध करता येईल असा आमचा हे प्रयास चालू आहे. आणि कृषी महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही हा एक प्लॅटफॉर्म एक चांगली बाजारपेठ जोडून देण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत.